रसिक हो, नमस्कार. मी सुलभानंद कुमार जोशी, जालानगर, छत्रपती संभाजीनगर. आज हास्य या विषयावर थोडंसं मला जमेल तसं मी आज बोलत आहे. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा. हास्य एक टॉनिक. श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. संत म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. ज्या मनात आनंद आहे तेथे देवाचा वास असतो आणि त्या आनंदाचा सर्वात सहज मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे निरागस हास्य. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस पैशामागे धावत आहे, पण हसणे मात्र विसरत चालला आहे. चेहऱ्यावर चिंता, मनात ताण आणि जीवनात अस्वस्थता वाढत आहे. अशा वेळी हास्य हे देवाने दिलेले अमूल्य टॉनिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे डोही आनंद तरंग. संतांच्या जीवनात आनंद हा संतांच्या जीवनात आनंद, त्यांच्या मनात भगवंत, ओठी नाम आणि मनात प्रेम असते. संतांच्या जीवनात आनंद होता कारण त्यांच्या मनात भगवंत होता. ज्यांच्या ओठी नाव आणि मनात प्रेम असते त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य फुलते. हास्य म्हणजे केवळ विनोद नाही, दुसऱ्याची टवाळी करून हसणे हे हास्य नव्हे. दुसऱ्याला आनंद देणारे, दुःख विसरायला लावणारे आणि प्रेम वाढणारे हास्य हेच खरे सात्विक हास्य आहे. घरात आई वडील हसतमुख असतील तर मुलावर चांगले संस्कार होतात. समाजात प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढतो. कीर्तन, भजन, नामस्मरण, सत्संग यामुळे मन प्रसन्न होते आणि जीवनात आनंद नांदतो. म्हणून रोज थोडा वेळ भगवंताचे नाम घ्या, संत वाङ्मय वाचा, इतरांशी प्रेमाने बोला आणि चेहऱ्यावर हसू ठेवा, कारण हसरा चेहरा हा परमेश्वराने दिलेला सुंदर अलंकार आहे. मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन आणि भगवंताच्या नामात जीवन धन्य करीन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.